नमस्कार. आज माझ्यासोबत मिस्टर आणि मिसेस शिंदे आहेत. गेली 10 दिवस आनंदकुंजमध्ये उपचार घेत होते. मॅडम, तुम्ही पूर्वी कधी आला होतात आणि त्यावेळेला काय त्रास होता? मला ऍक्च्युली 2017 पासून लिम्फोसिस म्हणून गाठ होती किडनीवरती. तर मी गावाला ट्रीटमेंट घेतली धुळ्याला. तर डॉक्टरांनी मला 2 महिने औषधं दिले. तर त्या औषधांमध्ये मी सतत झोपायची, रात्रंदिवस झोपायची. तर माझ्या मिस्टरांनी यूट्यूबला असंच सर्च केलं आणि त्यांना हे आनंदकुंजबद्दल समजलं. तर त्यांनी मला इथं आणलं. मी कुठली वस्तू कुठे ठेवलेली मी ते विसरायची आणि परत मला वॉशरूमला कधी जायचं तेही मला कळत नव्हतं. मी इकडे आली, 10 दिवस मी ट्रीटमेंट घेतली. मला तेव्हा 7 दिवसाचा उपवास दिला. आता पुन्हा आलात त्यावेळेला वजन किती होतं? माझं वजन 80 होतं. बरं. आता गेली 10 दिवस तुम्ही आहात, किती दिवस उपवास केला? 7 दिवस. 7 दिवस उपवास केला. किती किलो वजन कमी झालं? 6 किलो. 6 किलो कमी झालं. आणि बाकीचे त्रास जे होते ते कसे? माझं पूर्ण पित्त बाहेर निघालं आणि ऍक्च्युली मी आता आली म्हणजे माझा इकडे आली ना त्याच्या 15 दिवस अगोदर ऍक्सिडेंट झाला. मी 15 दिवस तिकडे पेन क्लिअर वगैरे घेतलं. माझ्या जखमा तशाच होत्या आणि मी इकडे आली तर माझा राईट हँड आहे ना तो वरती होत नव्हता आणि गुडघ्यालाही रक्त गोळा झालेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं ते जर बरं नाही झालं तर आपल्याला ते रक्त काढावं लागेल. मग इकडे उपचार केला. मग मला त्या शिवांबू याच्या मातीच्या पट्ट्या दिल्या. परत फिजिओथेरपी. आता किती टक्के फरक आहे त्याच्यामध्ये? पूर्णपणे फरक आहे. पूर्णपणे फरक आहे. मग तुमच्यासोबत मिस्टरांनी पण उपवास केला? बरं. किती दिवस उपवास केला? मी 9 दिवस. अच्छा, तुम्ही 7 दिवस केला आणि तुम्ही 9 दिवस केला. माझं ते पित्त वाढलं होतं ना, पूर्ण बाहेर पडलं ना. येस. आता 9 दिवसात किती किलो वजन कमी झालं? 7 किलो. 7 किलो कमी झालं. म्हणजे एकदम दोघे पण हलके फुलके, एकदम. दोघे पण जवान झाले. रिव्हर्स गिअर मध्ये गाडी टाकली. हॅपी आहात का? आणि आम्ही आता असं ठरवलंय की न चुकता दरवर्षी यायचंय आणि परत आता मे महिन्यात येतो जी. एकंदर तुम्हाला काय काय जाणवतंय 10 दिवसाच्या शिबिरामध्ये? सगळ्यात महत्वाचं काय मिळालं असं वाटतं? नवीन पॉझिटिव्हिटी मिळते. दुसरी गोष्ट, फ्रेशनेस एकदम 100% वाढतो आणि एकदम हलकं पडतं. मला विश्वास होता सर की मी ऍक्शन मध्ये म्हणजे तिकडे न करता मी इथं म्हणजे आधी आलेली ना. माझा आधी खूप प्रॉब्लेम होता आणि शिवाय मला आता बीपीची गोळी चालू होती 3 वर्षापासून. तर सरांनी म्हणजे तुम्ही सांगितलं 1 दिवस घ्या, त्यानंतर मी गोळी घेतलीच नाही. बीपी नॉर्मल झाली. म्हणजे माझी गोळी घेऊन माझी बीपी 145 राहायची, 40 राहायची. आता बीपी नॉर्मल झाली. तर 9 दिवस उपवास कधी आयुष्यामध्ये असं कधी केला होता? नाही. 1 दिवस पण नाही. म्हणजे फक्त शिवांबू आणि पाण्यावरती राहणं. इतरांना तुम्ही दर्शकांना काय सांगाल किंवा हे कसं शक्य होतंय? कशामुळे शक्य होतंय? शिवांबूमुळे. नुसतं शिवांबूमुळे नाहीये. तुम्ही जे माइंड क्लिनिंग जे करतात ना त्याच्यामुळे. शिवांबू तर आहे. सत्संगाचा लाभ आणि मेडिटेशन जे विचार असतात ना ते विचार मुक्त होतं माणूस. हॅपी आहात एकंदर? हो, एकदम. तुमच्या जीवनामध्ये नेहमी स्वास्थ्य राहू दे ही शुभकामना. धन्यवाद.